काल आपल्या देशात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा केला गेला आणि दरवर्षी आपण साजरा करतो आणि खरोखर आनंदाचा विषय आहे. पण स्वतंत्र म्हणजे खरोखर विषय अनेक आहेत, पण एक मोटर लाईनचा विषय घेतो मी. एखादं वाहन रस्त्यानं जात आहे, तो चालक मालक असू शकतो किंवा चालक असू शकतो. त्याला थांबवल्या जाते, 100, 200, 500 काहीतरी त्याच्याजवळून खंडणी केल्या जाते आणि पैसे घेतल्या जातात. म्हणजे जुन्या जमान्यात जसे डाकू म्हणतो आपण, तो प्रकार. म्हणजे डाकू संपले नाहीत. आणि पाव किलोमीटर समोर गेल्यानंतर इंग्रज म्हणजे पोलीस, त्यांनी काहीतरी किरकोळ विचारपूस केली आणि 200, 400, 500, 1000 त्यांनी घेतले. म्हणजे इंग्रज गेले नाही आणि डाकूही गेले नाहीत, पण देश आपला स्वतंत्र झाला. मोटर लाईनचा विषय सोडून अजून 4 व्हीलर, ज्या 4 व्हीलर गाड्या आहेत, 25-25, 30-30, 35-35 लाखाच्या गाड्या आहेत, 5-7 लाखाच्या गाड्या आहेत. विकत घेताना 28% GST. दुसरी गोष्ट 15 वर्षाचा टॅक्स. तिसरी गोष्ट फिरताना टोलवर डबल टॅक्स. तेच नाही होत तर टोलच्या बाहेर पडलं की किरकोळ विषय विचारपूस करून जे इंग्रज म्हटले मी 200, 400, 500, 1000 तेही घेतात. नाक्याच्या बाहेरच उभे असतात. म्हणजे मोटर लाईनचा व्यवसायाचा विषय केला, हा एक विषय केला. आणि ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याजवळ नसतील तर साधी मोटरसायकल तर जनरल सर्वांजवळ आहे. मोटरसायकल घेऊन तुम्ही कुठं तरी चालले, रस्त्यानं जात असताना तुम्ही व्यवस्थित चालले तुमच्या पद्धतीनं, पण एखादं फळतूस आलं, त्यानंच तुमच्या गाडीला धक्का लावला आणि त्यानंच जबरदस्ती नुकसान भरपाई तुमच्याजवळून घेतली. चुपचाप निमूटपणे द्यायला लागली तुम्हाला. द्यायचं कारण फक्त हेच की आपण स्वतंत्र झालो. सुरक्षा कुठंच नाही. एक रिपोर्ट देऊ शकत नाही. रिपोर्ट दिला तर समोरच्यावर कारवाई होत नाही. म्हणजे जसं ते गाडी थांबवली, ते डाकू होता, त्या डाकूसारखेच तुमच्याजवळून जबरदस्ती 200, 400, 500, 1000 घेतले नुकसान भरपाई म्हणून. त्याला एक नाव दिलं नुकसान भरपाई. आणि तेच पाव किलोमीटर मोटरसायकल घेऊन पुढे गेले. असेच किरकोळ विषय, लायसन, PVC, फलाना बिस्ताना, इंग्रज पोलीस ते नाही घेतले 200, 400, 500. म्हणजे यानंही घेतले 500 तुम्हाला थांबून नुकसान नसताना द्यायला लागलं तुम्हाला. कारण की आपण स्वतंत्र झालो. ते इंग्रज म्हणून पोलीस तेही दिले कारण की आपण स्वतंत्र झालेलो आहोत. आणि खरोखर स्वतंत्रता म्हणजे काय आणि स्वतंत्र म्हणजे काय, हा एक मोठा प्रश्न निर्माण व्हायला आहे. आणि हा व्हिडिओ सर्व देशातील बंधू भगिनी नागरिकापर्यंत आणि जे सध्या भावी पिढी आहे त्याच्यापर्यंत तर खूप जाणं गरजेचं आहे. कारण की साधा तो रिपोर्ट देऊ शकत नाही बिचारा, कारण की हे निष्क्रिय सरकार आहे. सुरक्षा तर पूर्ण निष्क्रिय झाली. आपल्याला सुरक्षा नाही द्यायची कोणालाच, फक्त आपलं शोषण करायचं. आणि करणारे जे आहेत असे 100चं नुकसान झालं आणि 500 वसुली केली, त्याच्यावर कारवाई नाही करायची. म्हणजे डाकू आणि इंग्रज गेले नाही, आपला देश स्वतंत्र झाला असं आपण म्हणतो, पण खरोखर कुठं झाला. पुन्हा एक वेळ काल होऊन गेलेल्या स्वतंत्र दिवसाच्या सर्व देशातील नागरिकांना शुभेच्छा. आणि खरोखर समजून घ्यावा आणि प्रत्येक ठिकाणी आवाज उचलावा. फक्त आपले हजारो प्रकारचे टॅक्स देऊन, नेहमी म्हणतो मी, आरोग्य आणि शिक्षण बाद झालं. विकासाच्या नावावर, सुविधेच्या नावावर भ्रष्टाचार आहे आणि न्यायव्यवस्था आणि सुरक्षा पूर्ण निष्क्रिय झालेली आहे. सर्व नागरिकांनी जागृत होणं गरजेचं आहे. धन्यवाद.